श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो, स्वामी स्पर्श या आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण पाहत आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटमधील त्या अलौकिक आगमनाची आणि त्यांच्या दिव्य लीलेची सविस्तर गाथा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपले आहे स्वामींच्या अगाध प्रेमाचे रहस्य. अक्कलकोटचे ते मंगलमय पाऊल, प्रकट दिनाची सविस्तर कथा. मंगलवेढ्याच्या एकांतवासातून बाहेर पडून स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटच्या दिशेने निघाले, तेव्हा निसर्गही जणू त्यांच्या स्वागतासाठी नटला होता. चैत्र शुद्ध द्वितीयेचा तो सूर्योदय काही वेगळाच होता. अक्कलकोटच्या वेशीवर एक तेजपुंज मूर्ती चालत येत होती. डोक्यावर जटा नाहीत, अंगावर भरजरी वस्त्रे नाहीत, हातात कोणतेही शस्त्र नाही, तरीही त्यांच्या एका नजरेत संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले दिसत होते. स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये शिरले आणि त्यांनी सरळ एका जुन्या वाळलेल्या वटवृक्षाखाली आसन मांडले. हे तेच ठिकाण आहे जिथे आज लाखो भक्त नतमस्तक होतात. त्याकाळी तो परिसर निर्जन होता. स्वामी तिथे बसले असताना काही खोडकर मुलांनी त्यांना वेडा समजून त्रास देण्यास सुरुवात केली. कोणी दगड मारले तर कोणी थट्टा केली. पण स्वामी, ते तर पूर्ण ब्रह्म. त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य तसूभरही ढळले नाही. उलट ज्या मुलाने दगड मारला त्याच्याकडे पाहून स्वामी फक्त हसले आणि त्या मुलाच्या हातातील जखम क्षणात बरी झाली. हाच होता स्वामींच्या करुणेचा पहिला स्पर्श. अक्कलकोटमध्ये चोळप्पा नावाचे एक साधे, गरीब पण अत्यंत निष्ठावान गृहस्थ राहायचे. स्वामींची ती भव्य मूर्ती पाहून चोळप्पांचे हृदय भरून आले. त्यांना जाणीव झाली की हा कोणी सामान्य पुरुष नाही, तर साक्षात ईश्वर आपल्या दारात आला आहे. चोळप्पांनी धावत जाऊन स्वामींचे पाय धरले आणि विनंती केली, महाराज, माझ्या झोपडीत चला, सेवा स्वीकारा. स्वामींनी चोळप्पांकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यांतले भाव वाचले. ते म्हणाले, आम्ही तुमच्याकडेच येणार होतो. चोळप्पांच्या घरी गेल्यावर त्यांनी दिलेले साधे पिठलं भाकरी स्वामींनी अशा आवडीने खाल्ले, जणू ते पक्वान्नच होते. स्वामींना राजवाड्याचे ऐश्वर्य नको होते. त्यांना हवा होता तो फक्त भक्ताचा भाव. स्वामींची कीर्ती हळूहळू अक्कलकोटच्या राजवाड्यात पोचली. त्यावेळचे राजे मालोजीराजे भोसले यांना सुरुवातीला शंका आली. त्यांनी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी काही विद्वानांना पाठवले. स्वामींनी त्या विद्वानांच्या अशा काही शंकांचे निरसन केले की ते सर्व अवाक झाले. शेवटी स्वतः राजे स्वामींच्या दर्शनाला आले. राजे जेव्हा स्वामींसमोर आले तेव्हा त्यांच्या मनात एक सुप्त अहंकार होता की मी या राज्याचा स्वामी आहे. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले आणि कडक आवाजात विचारले, अरे, तू कसला राजा? खरा राजा तर तो आहे ज्याच्या सत्तेने हे जग चालते. राजांना आपली चूक उमजली. त्यांनी आपले मुकुट स्वामींच्या चरणी ठेवले. स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला, राजे, प्रजेची सेवा करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या महामंत्राचा जन्म. स्वामी प्रकट होण्याचा सर्वात मोठा संदेश हा निर्भयता होता. अक्कलकोटमध्ये असताना एकदा एक भक्त अत्यंत निराश होऊन आत्महत्येचा विचार करत स्वामींकडे आला. स्वामींनी त्याला जवळ बोलावले आणि त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नव्हते, तर ती एक ऊर्जा होती. त्या एका वाक्याने त्या भक्ताचे जीवन बदलले. स्वामींनी शिकवले की परिस्थिती कितीही कठीण असली तरी ईश्वरावरील श्रद्धा डगमगू देऊ नका. प्रकट दिनाचा हाच सर्वात मोठा धडा आहे की स्वामी आजही आपल्यासोबत आहेत. आपल्या संकटात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तर भाविकांनो, स्वामींचा हा प्रकट दिन आपल्या जीवनात एक नवीन चैतन्य घेऊन येवो. स्वामींच्या या लीलेचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वामी स्पर्श चॅनलला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून स्वामींची ही अमृतवाणी प्रत्येक घराघरात पोहोचेल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.